ओमी दादा, कित्येक वर्षाचा खेळ, कधी असं वाटलं होतं की दोघंही एकत्रितपणे खेळ केला आणि मॅच फिनिश देखील कराल? मी विचार केला होता रिटायरमेंट घ्यायची जेव्हा आम्ही दोघं एकत्र बॅटिंग करू, पण आता ते एक्सटेंड केली आहे परत. तुम्हाला वाटतं का ओमकार देसाईंनी रिटायरमेंट घेतली पाहिजे? अजूनही तुझ्याकडे वेळ आहे दादा. प्रेक्षक सांगतायत ती रिटायरमेंट घ्यायला नको आहे. वेदांत, काय म्हणशील? आज पप्पांसोबत स्वतःच्या फलंदाजी तू करत होतास, प्रत्येक चेंडू नंतर ते तुला समजावत होते की कसा तुला खेळायचं आहे, काय तुला चुका करायच्या नाहीयेत. वडिलांसाठी एवढं प्रेम आजही तू पाहतोयस, काय म्हणशील स्वतःच्या वडिलांबद्दल? काय ना, असं सपोर्ट करत राहा. थँक्यू. चला, तोच प्रश्न मी दादाला विचारतो. दादा, ज्या पद्धतीची खेळी त्यांनी केली आहे, तुला काय वाटतंय? वेदांत कशा पद्धतीने ही मॅच त्यांनी फिनिश केली आणि आज त्याची खेळी पाहिल्यानंतर तुला कसं वाटतंय? प्राऊड फील आहे, पण मला असं वाटतं की तो अजून चांगली बॅटिंग करू शकतो. तर हे होते दोघंही पिता आणि पुत्र ओमकार देसाई आणि वेदांत देसाईसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात.